मी श्रीराम पवार, तिनगाव, शिरगाव, कुंभारी, पोफळी या तिनगावचं जागृत देवस्थान आणि त्या देवस्थानची प्रतिवर्षाप्रमाणे ही फाल्गुन शुद्ध प्रतिभेदाला ही यात्रा आणि ह्या यात्रेची सुरुवात ही लाट तोडण्यापासून होते। या वर्षीचा मान होता खालचा शिरगाव, आमचा मोठा भाऊ शिरगावला लाट तोडण्याचा मान होता आणि ती काल लाट इथे वाजत गाजत आणली गेलेली आहे। त्या लाटेचं सगळं ते कोरी काम आमचे पोफळीचे सुतार ह्या मंडळी करतात आणि आता सुद्धा ही लाट चढवण्याचं काम चालू आहे। हे लाट चढवून झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ही लाट फिरवली जाईल। त्याला 5 फेऱ्या होतात आणि खऱ्या अर्थाने या यात्रेची सुरुवात ही महाशिवरात्रीला होते आणि आता ती लाट चढवण्याचं काम आमचे सुतार, मानकर हे सगळे पवार साहेब, कोलगे हे सगळे करत आहेत। आमचे सय्यद बंधू सुद्धा आमच्या बरोबर आहेत, ते सुद्धा या लाटेचं काम करत आहेत आणि अशा या प्रकारे सकाळपासून गर्दी हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे। सकाळी सर्व कार्यक्रम चालू आहे आणि आता थोड्याच वेळात ही लाट आपल्याला चढवली जाईल आणि हा लाटेचा खांब, या लाटेच्या खांबावर ती लाट चढवली जाईल आणि त्यानंतर 4 वाजता ती लाट आपल्याला फिरताना दिसेल आणि लाट पाहण्यासाठी दूरवरून लोक या लाटेचं दर्शन घेण्यासाठी येतात। अमाप गर्दी होते। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी रांगेतून या दर्शनाचा लाभ घ्या। दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या यात्रेनिमित्त हे भाविकांची गर्दी आता सुरू झालेली आहे। आपण पाहतात की सगळी सजावट जी केलेली आहे फार आकर्षक अशी सजावट आणि त्याचप्रमाणे फुलांची सुद्धा सजावट आहे। लाईट्स चांगल्या सोडलेल्या आहेत। सर्व वर्ग या भक्तांची आता हळूहळू त्यांची गर्दी वाढत चाललेली आहे। आपण आता सरळ या मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे देवीचे फोटो, खण, नारळ आणि साड्या ह्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता। त्याचप्रमाणे व्हीआयपी पास 100 रुपये व्हीआयपी पास त्याचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता आणि जर तुम्हाला अर्जंट असेल, लवकर आपल्याला देवीचं दर्शन पाहिजे असेल तर आपण त्या 100 रुपयाचा आपण पास घेऊ शकता। मध्ये आपण प्रवेश करतो आहोत। सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी देवीच्या दर्शनाचा लाभ हा रांगेतून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा। आता आपण ज्या मंदिरात प्रवेश केला आहे ते मंदिर आपल्या सुकाई वरदायिनीचं आहे। आख्यायिका अशी आहे की सुकाई, वरदायिनी, महाकाली या 3 बहिणी आहेत, पण महाकालीने सर्व अधिकार आपले सुकाई वरदायिनी याला बहाल केलेले आहेत। सर्व अरजमाप या सुकाई वरदायिनी या मंदिरामध्ये होतात। महाकालीचे मंदिर शेजारी आहे, तिने सर्व अधिकार आपल्या 2 लहान बहिणींना बहाल केलेले आहेत। सर्व न्याय निवाडे ह्या 2 बहिणी करतात आणि अशा प्रकारे आपण त्या 2 बहिणींचं आपण दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये प्रवेश करायचा आहे। या मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। मी आज जातो या देवींच्या समोर उभा आहे आमची वरदायिनी देवी, सुकाई देवी आणि ह्या ओटी भरायचं काम इथे चालू आहे, लगभग चालू आहे। लाईन वाढलेली आहे आणि ह्या लाईनीमधून आपण लवकरात लवकर पुढे सरकण्याचा आपण प्रयत्न करावा। ही सुकाई वरदायिनीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण महाकाली देवीचं दर्शन घेण्यासाठी जाऊया। लाईन लागलेली आहे, आज भली मोठी अशी लाईन लागलेली आहे। लाईनची व्यवस्था आहे। सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत की आपण सर्वजण या लाईनचा उपयोग करून आपण देवीच्या दर्शनाचा लाभ घेत आहात। आपण सर्वांनी देवीच्या दर्शनाचा लाभ हा रांगेतूनच घ्या अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे। अशी लाईन आता वाढत चाललेली आहे आणि आपण आता महाकाली मंदिरामध्ये आपण महाकालीचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे। महाकाली मंदिर बाजूलाच महाकालीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा आपण प्रवेश करणार आहोत। त्या महाकाली मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आपण आता महाकाली देवीचं दर्शन घेऊया। इथे सुद्धा देवीच्या
खान, नारळ, इथे देवीचे फोटो इथे विक्रीसाठी ठेवलेले आहेत. ही सगळे आमची कोळगे मंडळी सगळे इथे बसलेले आहेत. आपण आता देवीचं दर्शन घेऊया. ही आमची आई देवी महाकाली आणि हिचं हे रूप असं सुंदर रूप पाहिल्यानंतर कोणीही भक्त अगदी मनोभावे म्हणजे त्याच्या डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत अशी आमची महाकाली. आणि त्या महाकालीचं दर्शन घेण्यासाठी ही भली मोठी रांग लागलेली आहे. आपण सर्वजण आणि इथे बाजूला काळभैरवाची मूर्ती आहे. आणि या अशा प्रकारे ह्या तीन गावचं शिरगाव कुंभारली पोपळीचं जागृत देवस्थान श्री महाकाली सुकाई वरदायनी याच्या प्रतिवर्षाप्रमाणे ही यात्रा अशी ही सर्व भाविकांच्या या उपस्थितीमध्ये ही संपन्न होते. आज फाल्गुन शुद्ध प्रतिपदा 18 फेब्रुवारी 2026 आई सुकाई वर्धनी महाकाल देवीची यात्रा प्रारंभ झालेला आहे. खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीलाच लाट तोडून यात्रेचा आणि शिमग्याला सुरुवात होते. आमच्या शिरगाव कुंभारी पोपळी तीन गावाचं हे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी लांबून लांबून लोक भाविक येतात, आपले नवस बोलतात, ते नवस फेडण्यासाठी येतात. आमची चाकरमानी मंडळी आहेत, शिरगाव कुंभारी पोपळी तीन गावातील चाकरमानी मंडळी आहेत, ती सुद्धा मोठ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलेली आहेत. त्यांचा अन्नप्रसादी आणि फुलांच्या सजावटीचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि खरोखरच मला सांगायला आनंद वाटेल, उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी फुलांची सजावट झालेली आहे, विद्युत रोषणाई झालेली आहे. भाविकांकरता दुपारी 12 ते 3 अन्नप्रसादी ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता मान भरून गुणवंतांचा देणगीदारांचा या ठिकाणी सत्कार होईल. त्यानंतर लाट फेडण्याचा कार्यक्रम होईल. पारंपरिक पद्धतीने ढोलवाद्य होईल. रात्री 6 नंतर या ठिकाणी कबड्डीचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी उभाऱ्या प्रस्तुत त्यांचा एक कार्यक्रम संबळ वादन हा एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि अशा बरगतचा कार्यक्रम सकाळपासून हे सुरुवात झालेली आहे. भाविकांची सुद्धा अनोट गर्दी लोटलेली आहे. आम्ही तीन गावाने जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे आतापर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. पुढेही तशाच पद्धतीने जाणार. ज्या भाविकांना अर्जंट जायचं असेल त्यांना VIP पास ठेवण्यात आलेले आहेत की जेणेकरून त्यांना जलद दर्शन घेऊन जाता येईल. आणि खरोखर आम्हाला सांगायला आनंद वाटेल की सर्व भाविक आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. आम्हाला स्थानिक पोलीस स्टेशन आम्ही सिक्युरिटी गार्ड्स ठेवलेले आहेत जेणेकरून येणाऱ्या भाविकांना कोणती अडचण बसू नये. त्यांना देवीचे दर्शन आणि जे नवस बोलायचं आहे ते त्यांना व्यवस्थित पार पडता यावं आणि असं आपण शिरगाव कुंभारी पोपळी तीन गावातर्फे आम्ही केलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुकाई वरदायनी महाकाली देवीच्या निमित्ताने यात्रेनिमित्ताने हे सर्व भाविक लाईन मध्ये उभे आहेत. आमच्या मायरोशीन शिंदे घरांपैकी आणि आज त्या आढऱ्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यांचा आपण थोडस मनोगत आपण जाणून घेऊया. मी अर्चना अशोक कदम, आढरे, माहेर माझं शिरगाव, राहतो आम्ही मुंबईमध्ये. सध्या रत्नागिरीमध्ये व्यवसायासाठी स्थायिक आहोत. आम्ही वर्षानुवर्ष महाकालीच्या यात्रेला येतो. सर्व कार्यक्रम तुम्ही करता, शिमगा वगैरे, तुम्हाला ही ओढ आहे, महाकालीची ओढ आहे तुम्हाला? ओढ आहे, म्हणजे भाऊही येतात. ओके, धन्यवाद ताई. या फार लांबून इथे या महाकाली देवीच्या दर्शनासाठी इथे भाविक येत आहेत. आता ताई सुद्धा या पुण्यातून आलेल्या आहेत. थोडक्यात आपण कुठून आलात? पुणे येरवडा. नाव आपलं? संगीता वरक. इथला गाव कळकवले. कळकवण्याचे तुम्ही माहेर कळकवण? माहेर शिरगाव. माहेर शिरगाव. अशी, अरे वा वा वा. मग महाकालीचे तुम्ही माहेरसीन आहात आणि माहेरसीना ती ओढ असते ना महाकालीची. वाटतं ना नेहमी जावं महाकाली दर्शन घ्यावं. दरवर्षी येता यात्रेला तुम्ही? दरवर्षी येते. धन्यवाद ताई. म्हणजे शिरगाव तुमचं गाव का? गाव शिरगाव. हा, आणि राहता तुम्ही पुण्याला. तर पुण्याचे आलेले आहेत देवीच्या दर्शनासाठी. काय सांगाल आपल्या देवीच्या विषयी? मी येरवडा रामनगर पुणे इथून आले. बोला. येरवडा रामनगर पुणे इथून आले. तर 5 वर्ष झाले नेहमी मी यात्रा करते. मी तुम्हाला देवीच्या दर्शनाला अशी ओढ असते, यावंसं वाटतं? हो, शिमग्याला आणि यात्रेला तर दरवर्षी येतो आम्ही. होय ना. हो.
बरोबर आहे. की असं वाटतं की कधी दिवस देवीचं कधी दर्शन घेतोय असं वाटतं ना. धन्यवाद धन्यवाद. तुकाई वर्धा आणि महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त भरपूर भाविक इथे लाईन मध्ये उभे आहेत. मी अशाच पैकी एक भाविकांना विचारतो की आपण दरवर्षी येत आहे यात्रेला? ऍक्च्युली आम्ही मूळचा कुंभारली गावचं, हा. पण आज 10 वर्षांनी मला योगायोग मिळाला. अचानक आमचं ठरलं की मला आमच्या रिझर्वेशन मिळाली, आम्हाला सुखरूप आलो. जातानाची कन्फर्म झाली. ही श्री महाकाली आईची आपली कृपा आमच्यावरती सदा अशीच आहे आणि म्हणून आमची इच्छा होती की या वर्षी तरी आम्हाला मिळावं दर्शन. म्हणजे तुम्ही स्थानिक कुंभारलीतले? कुंभारली. नाव कसं आपलं? माझं प्रवीण पांडुरंग सावर्डेकर. अच्छा अच्छा. मी ऍक्च्युली अंबरनाथचा स्थायिक झालो, पण काही निमित्ताने तर बदली माझी पुण्याला झाली. मग आता तुम्ही 10 वर्षानंतर आलात. 10 वर्षांनी आता तुम्हाला वाटतं दरवर्षी यावं? आणि माझी इच्छा ती पूर्ण होईल. मग तुम्ही दरवर्षी येणार नक्की येणार, शिमग्याला? नक्की येणार. धन्यवाद धन्यवाद. श्री सुकाई वर्धा आणि महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त हा सर्व जनसमुदाय, सर्व भक्त या यात्रेनिमित्त जमलेले आहेत. इथे आमचे मानकरी अब्दुल्ला सय्यद हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विचारतो की आपण इथले मानकरी जरा थोडक्यात काय सांगाल तुम्ही महाकाली विषयी? मी पोपली सय्यद मोल्ला, पोपली गावचे आम्ही सय्यद मानकरी आहोत आणि आई महाकाली ची आज यात्रा आहे. ही यात्रा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. धन्यवाद धन्यवाद. बोला 2 शब्द. हा, आई सुकाई वर्धा आणि महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त महाशिवरात्री दिवशी आपली लाट तोडली जाते आणि लाट तोडली जाते म्हणजे शिरगाव. या वर्षी शिरगाव, पुढच्या वर्षी कुंभारली आणि त्यानंतर पोफळीमध्ये अशा मानाप्रमाणे 3 दिवसाच्या लाट आपली तोडली जाते. महाशिवरात्री लाट तोडल्यानंतर ती आमच्या पोपईच्या सुतारांकडून ती तासली जाते, सुशोभीकरण तिचं केलं जातं आणि काल बरोबर ती लाट इथे देवळामध्ये आपण आणलेली आहे आणि आता ही सुतार मंडळी ही इथे त्याचा लाट वरती चढवण्यासाठी त्याचं ते काम करत आहेत. मी त्यांच्या सुताराम आमचे राजेंद्र बाबू सुतार यांना 2 मिनिटं बोलण्याची विनंती करतो. हॅलो. धन्यवाद. या आईची सेवा करण्यामध्ये जी मजा आहे ती कुठेच नाही आणि तिची कृपा आम्हा सर्व सुतारांवर अशीच राहू दे. धन्यवाद सुतार. पण आई सुकाई वर्धा आणि महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त आपण जी लाट चढवली जाते तो मान आहे आमच्या पोपीच्या मानकर घराण्याचा आणि सगळे ही तरुण मानकर मंडळी इथे सगळे उभे आहेत. मी त्या मानकरांपैकी आमचे महाराज आहेत, त्यांना 2 शब्द बोलण्याची मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज जो आपला 3 गावामध्ये जो आम्हाला हा जो मान दिलेला आहे त्या मानाला आम्ही आज वर्षानुवर्ष आम्ही व्यवस्थितपणे पार पडत आहोत आणि ह्या गोष्टीचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की आज हा मान आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि आज मानकर गाणं म्हणलं तर पवारवाडी पासून अगदी आमचे खाली पोपईतून मानकरवाडीवर सगळे आहेत, तर सगळी तरुण मित्रमंडळाची पोरं आहेत सगळी. त्याच्याबरोबर आमचे जे मोठमोठे आहेत, आमचे वडीलधारी आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि आई सुकाई वर्धा आणि महाकालीचा आशीर्वाद, या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण आज हा लाट चढवण्याचा जो कार्यक्रम आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज पार पडत आहोत. धन्यवाद. आता लाट चढवण्याचा कार्यक्रम इथे आपल्याला सुरू झालेला आहे आणि लाडांच्या हस्ते या लाटेचं आपण आणि खांबाचं पूजन करतोय. पूजन झाल्यानंतर ही लाट वरती चढवली जाईल. आपण पाहतो आहोत ही जी यात्रेची लगबग इथे चालू आहे. यात्रा फार सकाळपासून अगदी गर्दी वाढत चाललेली आहे आणि आता लाट चढवण्याचा कार्यक्रम इथे सुरू होतोय. इथे लाटेचं पूजन चालू आहे. आपल्या या आई सुकाई वर्धा आणि महाकाली देवीच्या यात्रेनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. लाट चढवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या बाजूला आमचे बंधू सय्यद इब्राहिम भाई इथे आमच्या बाजूला उभे आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या यात्रेसंबंधी आणि या आपल्या सर्व एकोप्यासंबंधी आपण 2 मिनिटं बोलावं. आजची आमची आई सुकाई वर्धा आणि महाकाली यात्रा ही हिंदू मुस्लिम दोघांची एकताची आणि संघटनाची आणि दोघं हिंदू मुस्लिम मिळून आम्ही ही यात्रा साजरी करतो. लांब लांबून लोक येतात, मुंबई, पुणे, आणखीन गावातून, बाहेर गावातून येतात लोक या यात्रेचा लाभ घेण्याकरता. ही यात्रा सुखाची आणि परंपरानुसार चांगल्या पद्धतीने होते आणि आता आमचे राट चढवण्याचे जे काम आहे ते चालू आहे आणि सर्व बंधू, आम्ही पवार बंधू व आमचे संपूर्ण 3 गावाचे लोक हे या यात्रेत सामील असतात. कुंभारली, शिरगाव, कुंभारली, पोपळी हे 3 गाव मिळून यात्रा आम्ही साजरी करतो आणि आमचं एक माहेरघर आहे, महाकाली हे मंदिर आहे. त्या माहेरघरात आम्ही 3 गाव
एकत्र नांदतो, एका एकोबन नांदतो. एवढं बोलून मी आपली इथं रजा घेतो. आई सुकाई वर्धानी महाकालीच्या यात्रेनिमित्त हे जो लाट चढवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हा चढवण्याचा मान असतो तो आमच्या सरपरे बंधूंकडे, पोपळीच्या सरपरे बंधूंकडे असतो. मी त्यांना विनंती करतो की आपला जो मान आहे आपण वर्षानुवर्ष करता त्याच्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या. नमस्कार. आज आम्हाला तीनगाव, शिरगाव, कुंभारली, पोपळी असं सुकाई वर्धा महाकाळीचं तीन गावनी जो काही मान दिले चाराडाचं, हे मान आम्ही सरपरे भावकी म्हणून हे सर्व आम्ही सर्व भावकी एकत्रित येऊन जो तीन गावनी दिलेला जो मान आहे तो आम्ही वर्षानुवर्षी पार पडत असतो आणि ह्याच्यासाठी सर्व भावकी आम्ही एकत्रित येऊन सर्व हा उत्सव आम्ही साजरा करत असतो. धन्यवाद. धन्यवाद सरपरे बंधू. आता इथे लाट चढवण्याचा कार्यक्रम इथे सुरू आहे आणि आपण पाहतो आहोत की या काजव्यांची घुगी आणि ह्या सर्व आपण लाट चढवण्याचा आपण सर्व इथे कार्यक्रम सुरू झालेला आहे. आपण इथे पाहतो आहोत की जो लाटेच्या खांबावर आपण लाट चढवत आहोत. असं लाट चढवण्याचा कार्यक्रम इथे चालू काम झालेलं आहे आणि संध्याकाळी बरोबर 4 वाजता मान भरल्यानंतर ही लाट फिरवण्याचा कार्यक्रम होईल. 5 फेऱ्या होतात. दैनिक सर्वोदय